तर हा हॅलो कसं काय मंडळी, नमस्ते, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. तर आता वाजले 6:30. तर आज एवढ्या लवकर उठायचं कारण म्हणजे आज आपल्या घरी आले ध्रुव पाटील. ध्रुव पाटील आलेले आहेत आणि आज आहे पोर्तुगलची मॅच. आम्ही 5 वाजल्यापासून पोर्तुगलची मॅच बघतोय. ध्रुव खूप मोठा फॅन आहे रोनाल्डोचा. खेळू शकतात. ते झोपला आहे, त्यासोबत गंधार देखील झोपला आहे. तर 5 वाजता उठलोय फक्त मॅच बघायला. आज रविवार आहे, रोज तो लवकर उठतोच. त्यासोबत बरं पण नव्हतं मोबाईल लाईव्ह. तर ही मॅच बघण्याचं एवढं उत्सुकता होती. 4:30 वाजल्यापासून उठून बसलोय. तर वाजले 6:30. 70 मिनिटाचा गेम झालेला आहे. आता जरा वेळाने आपण झोपून घेऊयात कारण की पूर्ण रात्र जागा होतो. मित्राच्या आम्ही बड्डेला गेलेलो, 2 वाजता आलो आहे. ध्रुव घरी गेला, घरातच घेतला नाही आहे, डायरेक्ट माझ्या घरी आला आहे. तर पहिला आपण मॅच झाल्या झोपून घेऊया. आता 11:30 वाजले. आज खूप लेट उठलो आहे. आपण बाप्पाची दर्शन करूया. आजी इथे अभ्यास करते. ध्रुव आंघोळीला गेला आहे. तर आज नाश्त्यासाठी आईने मागवलं उत्तप्पा. ध्रुव पाटीलची आज मॅच आहे. मस्त सो मॅचला झाला रे खाऊन आणि आंघोळीला पहिलं खाऊन येतो. आता सुरूला घरी सोडून आपण जाऊया घरी. मम्मीचा कॉल आला गोळ्या घ्यायच्या. तर 3 दिवसाचा गोळ्याचा डोस आला. आज 4था दिवस आहे. आता तुम्ही जाऊन गोळा नाश्ता झाला सगळं आवडून आपण अभ्यासाला बसतो. 1 वीकचा अभ्यास पेंडिंग आहे. मित्रांनी सगळे नोट्स पाठवले तर बुक्स देखील कम्प्लीट करूया. नोट्स फायनान्शियल अकाउंटिंग घेऊन बसलो आहे. सर जरा म्हणजे जास्त होईल तर वही वगैरे कम्प्लीट नसेल का हे बघ मित्रांनी पाठवलंय. लगेच लिहून घेऊया. गोळ्या त्या घेतल्या. अभ्यास वगैरे निपटून सगळे एफएचे काही नोट्स कम्प्लीट करून आता आईने जेवायला वाढलाय. आज पिवळ्या बटाट्याची भाजी आहे, भात आहे, डाळ आहे माझी फेवरेट आणि चपाती. पोटभर जेव गोष्ट आता मी ट्रॅक घातली आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया सॅल्यूटमध्ये कारण की आज मम्मीने मला मस्तपैकी शब्द बोलले सारे ती दाढी बनवून. पहिला आपण दाढी वगैरे कापूया कारण बघू शकता दाढी कशी अशी छान वाटते थोडी मला पण. कारण की उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. 1 वीक नंतर मी कॉलेजला जाणार आहे. एवढे दिवस मस्तपैकी सुट्ट्या मारलेल्या. तर आता आपण डायरेक्ट जाऊया सॅल्यूटमध्ये. मी आणि बागल आलेले आहे. स्वयंला नसलेली दाढी कापायची आहे. स्वयं बघू शकता. तर आता आपण डायरेक्ट जाऊया सॅल्यूटमध्ये. खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे घरी. बागल खूप डिसअपॉइंटिंग झालं आहे. नवीन चालू आहे. तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. संध्याकाळी जाऊया. गपचूप तिथून बाहेर आलो आहे कारण की मी आणि बागल होतो. त्यासोबत बाहेरपर्यंत रांग होती. त्याचं दुकान थोडंसं छोटं आहे. तर बोललो संध्याकाळी जाऊया कारण की आज संडे आहे तर सगळी घरीच आहेत. सगळे केस कापायला आणि दाढी करायला आले नाही. काय बोलू मोठी गर्दी होती. सलूनचा प्लॅन फ्लॉप झाल्यावर दुपारी मी आणि गंधार घरी होतो. आज गंधार पण घरी आहे. तर आम्ही विचार केला की एक चॅलेंज करूया, मेमरी चॅलेंज करूया. तुम्ही बघू शकाल गंधारनी टेबलवर खूप सारे वस्तू आणून ठेवले. तुम्हाला प्रॉपर दाखवतो. तर हे सगळे वस्तूज आहेत. 17-18 वस्तू आहे टेबलवर ठेवले. तर ते 5 सेकंड आम्ही पहिले बघला प्रॉपर मी आणि तो. आणि त्यानंतर आपल्याला ते मेमराईज करायचे. म्हणजे आता तो टेबल हा पूर्ण टेबल सरकवला झाला 5 सेकंडानंतर. त्यानंतर ते आपल्याला न बघता बोलायचे आणि जो बोलणार त्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि बघू शकाल स्पॉन्सर मी आहे. इफ मी जिंकलं तर मलाच भेटतील. इफ तो जिंकला तर त्याला द्यावे लागणार आहेत आपल्याला. तर बघू शकाल आता आपण स्टार्ट करूया. चला स्टार्ट करूया मेमरी चॅलेंजला. तर 17 वस्तू आहे तिकडे. 17मधून कोण जास्तीत जास्त ओळखेल तो जिंकणार. त्याला भेटेल 500 रुपयाचं पारितोषिक. तर पहिला तर मी जातो कारण मला माहिती आहे मी जिंकणार आहे. पहिलं 5 सेकंड गंधार मोजेल. 5 सेकंडानंतर मी माझे डोळे बंद करेल. मग तो टेबल सरकवलेला जाईल. मग आपण मोजेल मला किती काय करायचं. पहिले 5 सेकंड गंधार मोजेल. चला 1 2 3 4 5. चले डोळे बंद कर. गंधारने हा चॅलेंज खूप हार्ड केला आहे अजून. 30 सेकंड्समध्ये मला 17 वस्तू ओळखून दाखवायचे म्हणजे मेमराईज करायचे. मी ते आता बघितले आहेत. तर आता आपण लगेच स्टार्ट करूया. पहिली माझी टर्न आहे. सीझर, वास, एअरपॉट, कीज, ब्रशेस, वॉच,
आठव आठव. वॉच वॉच 5 सेकंड. 4 3 2 1. वॉलेट स्टॉप स्टॉप. माझं खूप बेकार परफॉर्मन्स बघून फक्त 8च वस्तू मी ओळखता आलेत. आता गंधारची टर्न आहे, तर आता आपण गंधारचं बघूया किती वस्तू तो ओळखतोय. मला तरी वाटतं मी हरण्याच्या झोनमध्ये आलो आहे. आता बघूया. 5 सेकंड मोजला, लगेच बघून घे आणि मग डोळे बंद कर. 1 2 3 4 5. भरायला आहेस ना रेडी भाई. चल. आम्हाला तर 8 फक्त वरतीच करायचे. करू सांग. स्टार्ट कर स्टार्ट कर. वॉच, सीझर, वॉलेट, मास्क, गॉगल, रिमोट, एअरपोर्ट, 15 सेकंड. रिमोट, एअरपोर्ट, स्टॅपलर पाऊच, 1 सेकंड. खूप अटीतटीचा सामना बघून गंधारनी 9 ओळखले आणि मी 8. तर तुम्ही बघू शकाल गंधार जिंकलेला आहे. तर 500 रुपये आपल्याकडे लॉस होऊन थोड्याशा ह्याच्याने जिंकला तो. म्हणजे एक समजा ओळखला असं टाय झाली असती. बट ठीक आहे, आता छोटा भाऊ असल्यामुळे आता काय बोलू नाही शकत आपण. तर त्याला छोटा आपण माहिती आहे ना, मोठे लोक आपण कोच आहे. कोचला कधी खेळताना माहिती का? बट ठीक आहे, आता हरलोय आपण, आता काय बोलू नाही शकत. तो जिंकलाय. तर आज खूप मोठी रिस्क घेऊन आता मी आलो आहे दुसऱ्या सलूनमध्ये. तो वाला सलून खूप लांब आहे. तर बघू शकाल आज माझा केस कापणारा हा आहे. नाम काय भाई? आर्यन आहे. तर आता बघूया काय. आता बियर्ड तर आता मी कापायला घेतली आहे. तर आता बघूया रिझल्ट कसा आहे. तर दाढी कापून झाली आहे. तुम्ही बघू शकाल आर्यन भाईनी खतरनाक दाढी कापली आहे. मस्त आहे आर्यन भाई. तर पुढच्या असून आपण याच सलूनला जाऊया. हिडन जेम भेटला माझ्या घराखालीच. बघू शकतात आईला जशी आवडते तशीच कापली एकदम. 1.5चं हे मारलं आहे प्लेट. आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. काय बोलते आर्यन भाई? खूप चांगले. खूप चांगलं आहे बोलते आर्यन. चलो फ्रेश वगैरे होऊन आलो आहे. तर तुम्ही बघू शकाल दाढी एकदम बारीक केली जशी आईला आवडते. तर त्यासोबत आता थोडं माणसात आल्यासारखं वाटतं आहे मला. तर पहिलं आपण बाप्पाचे पाया पडूया. संध्याकाळचा दिवा लावलेला आहे पप्पानी. तेवढ्यात 9:30 वाजले आहेत. आजोबा पण यायचा टाईम झालेला आहे. तर आम्ही घरी आजोबा आल्यावर सगळे आम्ही जेवतो. तर आता आपण जेवून घेऊया. चला. तर आता तुम्ही बघू शकता आता मी जेवायला बसलो आहे. पटकन जेवून घेऊया. गंधार पण आलाय. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पोटभर जेवण. थोडासा टी व्ही वगैरे बघितला. मॅच होती आपली वुमेनची. तर आपण त्या हरलो ऑस्ट्रेलियासमोर. बट मागे ढग फोटो काढतायत. म्हणजे नुसतं कडकडाट होतो. म्हणजे उद्या काय पावसाचं खरं नाही. नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉगरने आपला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 30वा. आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आत्ताच मध्ये बोलता बोलता मला आठवलं आपल्याला औषधं घ्यायचे आहेत. आता औषध घेऊन आपण लगेच झोपूया. उद्या कॉलेजला जायचं आहे. 10चं कॉलेज असेल तर थोडं स्पोर्ट्सचं पण काम आहे. तर ते आपण निघतो. आपण घरी येऊ. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.